सह्याद्रीत ताराने म्हणजे चंदाने शिकारीला सुरुवात केली. तिने एका तृणभक्षी प्राण्याची शिकार केली असून सध्या ती सह्याद्रीतील आपला नवा अधिवास जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या सह्याद्रीत 1 चौरस किलोमीटर परिसरात तृणभक्षी प्राण्यांची घनता 37 प्राणी एवढी आहे. यामध्ये वाघांचे मुख्य खाद्य असणारे गवे, रानडुक्कर आणि सांबरासोबतच भेकर, पिसुरी हरणासारख्या तृणभक्षी प्राण्यांचा समावेश आहे. या संख्येत वाढ करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने एका विशेष प्रकल्पाअंतर्गत तृणभक्षी प्राण्यांच्या स्थानांतरणास सुरुवात केली आहे. सोलापूर प्राणी संग्रहालयाकडे उपलब्ध असणारे अतिरिक्त चितळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहेत. यासाठी प्रकल्पाने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट सोबत सामंजस्य करार केलाय. या कराराअंतर्गत रेस्क्यूकडून व्याघ्र प्रकल्पासाठी वन्यजीव व्यवस्थापन, पशुवैद्यकीय सहाय्य, वन्यजीव स्थानांतरण आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारण्यामध्ये सहाय्य करण्यात येईल. रेस्क्यूच्या मदतीने सोलापूरमधून चांदोली राष्ट्रीय उद्यानात 79 चितळांचं स्थानांतरण करण्यात आलंय. चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार केलेल्या 8 हेक्टरच्या विलग्न वासाच्या पिंजऱ्यात सध्या या चितळांना ठेवण्यात आलंय. काही दिवसांनंतर